अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी धनंजय अविनाश कुंदे राहणार एकरुखे तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर हा त्याच्या साथीदारांसह विना क्रमांकाच्या पल्सर आणि TVS स्टार सिटी मोटरसायकलवर चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी अस्तगाव फाटा तालुका राहता या ठिकाणी येणार आहे। मिळालेल्या माहितीवरून पथकानं नगर ते मनमाड महामार्गावरील अस्तगाव फाटा तालुका राहता या ठिकाणी सापळा रचून संशयितांचा शोध घेत असतानाच 4 जण हे पल्सर आणि TVS स्टार सिटी मोटरसायकलवरनं अस्तगाव फाटा ठिकाणी आले। पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी संशयितांकडे जात असताना ते पळून जाऊ लागले। त्यावेळी पथकानं त्यांचा पाठलाग करून 2 जणांना ताब्यात घेतलं। 2 जण पळून गेले। पथकानं धनंजय अविनाश कुंदे, देवेंद्र राममिलन गौतम अहिल्यानगरी या ठिकाणी राहणारे असून त्यांना ताब्यात घेतले। ताब्यातील आरोपीकडे पळून गेलेल्या अमोल अविनाश कुंदे, गणेश भिकनाथ तेलोरे ताब्यातील आरोपितांच्या पल्सर आणि TVS स्टार सिटी मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता त्यांनी या मोटरसायकल या कोल्हार बुद्रुक तालुका राहता या ठिकाणाहून त्यांच्या फरार साथीदारांसोबत चोरी करून आणल्याबाबत सांगितलं। ताब्यातील आरोपीकडे त्यांनी इतर कुठे गुन्हा केला आहे का याबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या फरार साथीदारांसह अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून विविध ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याची माहिती सांगितली। आरोपीकडे इतर चोरी केलेल्या मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता धनंजय अविनाश कुंदे याने इतर चोरी केलेल्या मोटरसायकल या श्री साईबाबा विद्यालय शिर्डी या ठिकाणी काठवणात ठेवल्या असल्याची माहिती सांगितली। पथकानं पंचांसमक्ष आरोपितांच्या ताब्यातील आणि शिर्डी येथील काठवणातील 14,20,000 रुपये किमतीच्या एकूण 15 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती। त्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला त्या संबंधी शोध करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI ठाकराव आणि त्यांच्या टीमने रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल कुंदे व धनंजय कुंदे यापैकी धनंजय कुंदे याला ताब्यात घेतलेला आहे। त्याने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबूल दिली असून त्याच्याकडून आतापर्यंत साधारण 15 मोटरसायकली वेगवेगळ्या कंपनीच्या या हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे।